मला लग्नच करायचं नव्हतं काय, मी खरंच सांगतोय. हा, पण ज्या दिवशी कळलं ना ती तुझी बहीण आहे, तुला ज्या दिवशी इथे या घरात मी पाहिलं ना, त्याच दिवशी ठरवलं की लग्न तर करणार आणि निशिशीच करणार. पण माझा प्रॉब्लेम काय माहितीये, मी ना पटकन डायव्हर्ट होतो. मला असं वाटलं निशिशीच का, याच घरात लग्न करायचं तर तुझ्याशी का नाही. युवराज, अरे सिरियसली, कसली आहेस ग तू. स्वीट, ब्युटिफुल. तुझा तो चहा, तुझा क्रेज. युवराज, हे बघ अजूनही तोच जोर आहे तुझ्या हातात. हात सोड. हेच आवडतं ना ग मला. हात सोड माझा. आवाज कमी आहे, ओरडायचं नाही. खरं किंवा एक काम कर, चल ओरड ओरड, किंचाल. जे काही करू शकतेस ते कर, चल ना, कर ना. तू किती ओरडलीस, किती किंचालीस, रडून सांगितलंस, ओरडून सांगितलंस तरी आता तुझं इथे कोणीही ऐकणार नाहीये. कारण आता तुझ्या शब्दावर कोणाला विश्वासच नाहीये, तुझ्या शब्दाला किंमत पण नाहीये. मुद्दाम करतोयस ना हे? हो, मुद्दाम करतोय. तू कॉलेजमध्ये असताना माझ्यासोबत जे केलं होतंस ना, त्याचा आवाज अजूनही घुमतोय माझ्या कानात. घुमतोय ना, तसाच घुमू देत. नशीब समज तुझं, त्या दिवशी तुझ्या कानफाटात एवढं जोरात नाही मारले की तू भैरावशील. नशीब आत्ता ऐकू येतंय तुला, त्याच कानाने नीट ऐक. आज जिंकलास, पुन्हा नाही जिंकू देणार तुला. मी तुला माझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळ नाही करू देणार. आज हरलीये मी, पुन्हा नाही हरणार. जा, तुला काय करायचंय ते कर, जा. तुझा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार. हा शब्द आहे तारेणीचा, कळलं? बाप असतानाही अनाथ म्हणून वाढलोय का? कोणी इतकं वाईट कसं असू शकतं? डोळ्यासमोर होता का तो? वाळू हातातनं निसटते ना, तसा परत निसटलाय तो. तू म्हणायचीस ना, माझी आई पण मला नेहमी सांगायची, आपण जर एखाद्या माणसाची आठवण काढली तर त्याला उचक्या लागतात. त्या माणसाला एक उचकी नसेल लागली का ग? माझी आई शेवटच्या घटका मोजत होती, तरी तो बघायला नाही आलाय का? इतका वाईट आहे मी? इतका कम नशीब आहे का मी? मी कमी पडतो. केदार, प्लीज असा धीर नको ना सोडूस. मला माहिती आहे आपल्या हातातोंडाशी आलेला घास गेलाय.
तुझ्या बाबांच्या बाबतीत सुद्धा आणि युवराजच्या बाबतीत सुद्धा. आपल्या हातातनं वाळू निसटलीये, पण काही कण अजूनही हातात आहेत. केदार, आपण संधी गमावलीये, वेळ नाही. तू बघ ना, याआधी आपल्याला काहीच माहित नव्हतं, काहीच क्लू नव्हतं आपल्याकडे. पण नंतर आपल्याला त्या फोटोबद्दल कळलं, तो फोटो सापडला. त्या फोटोवरनं अंगठीबद्दल कळलं आणि आज तो अंगठी घातलेला माणूस आपल्या समोर होता. पण काय फायदा, सापडला नाही ना तो. पण ब्रेक थ्रू तर मिळाला ना. आता आपल्याला हे माहितीये की तो माणूस आपल्या आसपासच कुठेतरी आहे, आपल्या जवळ आहे, या शहरात आहे. फक्त तो माणूस आपल्या नजरेसमोर नाहीये. तो कुठे हे आपल्याला कळलंय आणि आता त्याला कसं शोधायचंय हेही मला माहिती. कसं? केदार, साखरपुड्यामध्ये फोटो काढायला एक माणूस आलेला होता. त्याच्याकडनं मी सगळे फोटोज मागवून घेते. काव्याच्या फोनमध्ये काही व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज आपण चेक करू. खांडेकरांची जी गेस्ट लिस्ट होती ती सुद्धा मी मागवून घेतली. आपण प्रत्येक माणूस शोधून काढूयात. काळजी करू नकोस केदार, तुझ्या बाबांना आपण शोधून काढणार आहोत. अगं ती अंगठी नुसती बघत राहू नकोस, ती जाऊन ठेव जा. जा ठेव जा. अहो ठेवते. ठेवणार ती चिडचिड करू नका आई. अंगठी महत्वाची आहे, ती जाऊन आधी ठेव जा. हो. हा, आणि तुम्ही का चिडचिड करताय बाबा? आणि इथे बघू जरा, काय सूज नाहीये ना फार? काय करून घेतलंय हे बाबा? थोडी काळजी घ्यायची ना, जरा जपून ना. त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं, याची काळजी घ्यायची, कळलं का? काय झालं? ठीक आहे ना, तुझी तब्येत ठीक आहे का ते बघतोय. एवढी काळजी करतोयस माझी. कमॉन बाबा, मी मोठा झालोय आता. मी तुमची काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार? हा? आणि आता ना हे जरा टेन्शन वगैरे घेणं बंद करा. हे सगळं माझ्यावर सोडा आता. तुम्ही मस्त तुमची लाईफ एन्जॉय करा ना. मस्त रिटायर्ड लाईफ आहे, एकदम रिलॅक्स राहा तुम्ही, कळलं का? सॉरी मी पण हे बघ, हे बघितलंस ना काय करून घेतलंय ते ताई? आधीच डायबिटीज आहे तुम्हाला, आता मोठी जखम असती तर काय, हे केवढ्याला पडलं असतं हे सगळं? कुठे लक्ष असतं बाबा? प्लीज काळजी घेत जा ना स्वतःची.